वाईनमध्ये तसे बघितले तर 5-6 प्रकार आहेत. अच्छा. एक तर सगळ्यात महत्वाची रेड वाईन. ओके. रेड वाईन ही तयार होते काळ्या द्राक्षापासून. अच्छा. काळी जी द्राक्ष असतात त्याची ती रेड वाईन तयार होते. हिरवी द्राक्ष जी असतात, हिरवी द्राक्ष प्रेस करतात. प्रेस केल्यानंतर तर त्याचा जो ज्यूस आहे त्या प्रेस झालेला ज्यूस बाहेर येतो आणि तो टँकमध्ये फर्मेंटेशनला जातो. अच्छा. मग त्याच्यात ईस्ट टाकलं की त्याची व्हाईट वाईन तयार होते. तो कलरलेस ज्यूस फक्त ते फर्मेंटेशनला जातो. ओके. तिसरी वाईन असते ती रोझे वाईन. बर. रोझे वाईन म्हणजे त्याच्यामध्ये गुलाबाची किंवा गुलाबाच्या फळाची काही कुठलाही संबंध नसतो. हे जे काळी द्राक्ष प्रेस केलेले असतात त्याला रात्रभर जर कधी तुम्ही स्किन बरोबर ठेवलं की तो त्या स्किन मधून थोडासा लाल रंग त्याच्यामध्ये येतो आणि तो कलरलेस ज्यूस पिंक तयार होतो, गुलाबी तयार होतो, म्हणून ती गुलाबी वाईन. चौथी व्हरायटी आहे तुमची डेझर्ट वाईन. आता डेझर्ट वाईन म्हणजे काय की गोड वाईन असते ती, म्हणजे गोडीला खूप जास्त गोड असते. नॉर्मली ज्या व्हाईट वाईन रेड वाईन आपण ज्या बघितल्या त्या ड्राय वाईन असतात, त्याच्यामध्ये शुगर पर्सेंटेज हार्डली 1-1.5% असतो फार तर फार. पण याच्यामध्ये 25-30% तुमची शुगर रिटेन असते. आणि चौथी वाईन म्हणजे शेवटची त्याच्यानंतर जी असते ती शॅम्पेन, त्याची स्पार्कलिंग वाईन.